रस्ता निवडतो आणि सहदेव एक रस्ता निवडतो. अर्जुन पुढे जातो. चालत 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 असताना अर्जुनाला एक वेणारी गाय दिसती. वेणारी गाय माहित आहे सगळ्यांना, आपण ग्रामीण भागातली आहे, की ज्या गायीला वासरू होतं. अर्जुनाला वेणारी गाय दिसते. अर्जुन त्या वेणाऱ्या गायीला हात जोडतो. महाराज, जर धर्मशास्त्रानुसार असं सांगितलं आहे की जर वेणाऱ्या गायीला जर एक उजवी प्रदक्षिणा मारली, वेणाऱ्या गायीला जर तुम्ही एक उजवी प्रदक्षिणा मारली तर 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य तुमच्या पदरात येतं. अर्जुनानं एक वेणाऱ्या गायीला एक प्रदक्षिणा मारली, हात जोडले आणि अर्जुन त्या वेणाऱ्या गायीकडे बघत उभा राहिला. त्यानंतर वेणाऱ्या गायीनं त्या वासराला जन्म दिला. त्या वासराला चाटून पुसून स्वच्छ केलं आणि त्या वासराला पायावरती उभं केलं. अर्जुनाला खूप सुंदर वाटलं. त्यानंतर ज्या आईनं जन्म दिला, ज्या आईनं आपल्याला चाटून पुसून स्वच्छ केलं, ज्या आईनं आपल्याला आधार देऊन आईनं उभं केलं, त्याच आईला ते वासरू नंतर ढुसण्या मारू लागलं. ढुसण्या मारणं म्हणजे माहित आहे ना माता माऊल्या, ढुसण्या इकडं माहिती असेल, बेंदूर वगैरे असतोच अजून मधून. ढुसण्या, हा झाला ना, ढुसण्या मारू लागलं. अर्जुनाला ते खटकलं, अर्जुनाला ते वेगळं वाटलं. अर्जुन म्हटला, अरे मगाशी तर मी बघितलं, मला छान वाटलं की त्या आईनं त्या वासराला जन्म दिला, चाटून पुसून स्वच्छ केलं, पायावरती उभं केलं, आणि तेच वासरू आईला ढुसण्या मारताय. ते त्याला विपरीत वाटलं. तातडीने तो श्रीकृष्णाकडे आला. देवा, म्हणजे आयुष्यामध्ये जर प्रश्न पडत असतील ना महाराज, तुम्हाला जरी प्रश्न पडले ना, तरी आपल्या आयुष्यामध्ये कोणतरी संत, आपले आई वडील आणि गुरु असले पाहिजेत की जे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील किंवा आपला प्रश्न सोडवतील. अर्जुन देवाकडे गेला. दुसऱ्या बाजूला तसंच भीम चालत चालत पुढे जात असताना त्याला दुतोंडी हत्ती दिसला. आईला म्हटला, आतापर्यंत या जगाच्या पाठीवर एकच सोंड्याचा हत्ती असतो, हे दुतोंडी हत्ती काहीतरी वेगळं घडतंय. पळाला देवाकडे. तिसरीकडे नकुल चालत 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 पुढे जात असताना नकुलाला 2 विहिरी दिसल्या. एका विहिरीमध्ये फुल्ल पाणी भरलं होतं, एक विहीर त्याच्या शेजारी कोरडी होती. आता तुम्ही विचार करा, जर आपल्या शेतामध्ये बोर घेतली, आपल्या शेताला जर पाणी आलं आणि शेजारच्यानं बोर घेतली, कितीतरी फुटावर काय असेल ते त्याची बांधाच्या पलीकडे म्हणा, त्याला पाणीच नाही लागलं. किती अंतर आहे, थोडंसंच ना, पाणी लागायला पाहिजे ना काहीतरी, त्याचं काहीच नाही, म्हणजे झरा बी नाही, पूर्ण आटलेलंच. त्याला प्रश्न पडणारच ना. नकुलाला प्रश्न पडला की एका विहिरीत पाणी आहे,